चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गावरान चण्यांपासून कच्चं वाटण घालून अगदी झटपट होणारा चना बटाटा मसाला ही रेसिपी आज आपण बघणार आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. 250 ग्रॅम गावरान चणे घेतले आहेत. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर एक मोठा बटाटा त्याची सालं काढून त्याचे मी काप करून घेतले आहेत. चणे मी 6 तास भिजत ठेवले होते. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता आपण वाटण तयार करून घेऊया. 10 ते 12 खोबऱ्याचे काप घेतले आहेत. 1 चमचा तीळ घेतली आहे. 10 ते 12 शेंगदाणे घेतले आहेत. त्यानंतर थोडंसं दगडफूल आणि तेजपत्ता घेतला आहे. त्यानंतर थोडेसे खडे मसाले घेतले आहेत. 4 ते 5 काळी मिरी घेतली आहेत. 3 ते 4 लवंग आणि थोडासा शहाजिरा घेतला आहे. आता आपण यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालून घेणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. 1 चमचा धणे घेतले आहेत. त्यानंतर यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊ आणि हे सगळं वाटण पाणी घालून तयार करून घेऊ. गॅस ऑन केला आहे आणि त्यावर कुकर ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेजपत्ता घातला आहे. आता कांदा घालून घेऊया आणि कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये आपण वाटण घालून घेऊया. वाटणमध्ये आपण सगळे मसाले कच्चे घातले होते, त्यामुळे वाटण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनटं आपल्याला वाटण छान परतून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं धुवून ते देखील पाणी मी यामध्ये घालून घेतलं आहे. मसाले इतपत आपल्याला खरपूस भाजायचे आहेत की त्यामधून कच्चा वास येता कामा नये. मसाले आपले छान खरपूस भाजले गेले आहेत. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद घालून घेणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे. याला देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चण्याची भाजी तर आपल्या सगळ्यांच्या घरी नेहमीच बनते, पण या पद्धतीने तुम्ही असं वाटण करून चणा मसाला एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता आपण यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घालून घेणार आहे. पाणी घातल्याने मसाले छान भाजले जातात, त्यामुळे थोडंसं पाणी घालून 2 ते 3 मिनिटं आपण याला परतून घेणार आहे. दोन ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि मसाला आपला छान भाजला गेलेला आहे. मसाल्यातून छान तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये चणे घालून घेऊया. बटाटे देखील घालून घेऊया. सगळ्या मसाल्यामध्ये चणे आणि बटाटे आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ. सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा गच्च भरून मीठ घातलं आहे. मीठ देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 3 ते 4 मिनिटं आपण याला असंच परतून घेणार आहे.
3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. 1 वाटी पाणी घालते. अजून अर्धी वाटी पाणी घालून घेऊया. टोटल आपण 1.5 वाटी पाणी यामध्ये घातलं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहे. फास्ट फ्लेमवर 1 शिट्टी झाली की गॅस आपण कमी करून घेणार आहे आणि 15 मिनिटे लो फ्लेमवर आपण याला शिजवणार आहे. 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण खोलून बघूया. तुम्ही बघू शकताय भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे. फ्रेश कोथिंबीर यामध्ये आपण घालून घेऊया. तुम्हाला जर ग्रेव्ही अजून थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता. चणे बघा किती छान शिजले आहेत. याच्यासोबत मी जिरा राईस बनवलेला आहे. जिरा राईस सोबत हा चणा मसाला अप्रतिम असा लागतो. नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा.